महादेवी हत्तीणीला आणण्यासंदर्भात फडणवीस मध्यस्थी करणार। सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकार पक्षकार होणार। बैठकीत निर्णय। तर हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक देखील तयार करणार। महादेवी हत्तीणी संदर्भातील बैठकीत फडणवीसांची माहिती। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत मठानं एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल। महादेवी हत्तीणीबाबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। कोल्हापुरातील महादेवी हत्तीणी संदर्भातील बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जनभावना समजून घेतल्या। सरकार प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती। तर महादेवी हत्तीण परत यावी हीच सर्वांची इच्छा, फडणवीसांचं वक्तव्य। हत्तीणी संदर्भातील बैठकीसाठी मला निमंत्रण नव्हतं। बैठकीला न बोलावल्यानं शाहू महाराज नाराज। राज्य सरकार हत्तीणीची जबाबदारी घेणार। महादेवी परत यावी यासाठी सरकार मध्यस्थी करणार। मठाबरोबर सरकार उभं राहणार। धैर्यशील माने यांची माहिती। महादेवी हत्तीण परत येणारच, हसन मुश्रीफ यांच्याकडून विश्वास व्यक्त। महादेवीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ, मुश्रीफांचा इशारा। महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले। उपचाराची गरज म्हणून महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन गेले। मात्र महादेवी हत्तीण वनतारामधून नांदणी मठात पुन्हा आल्यावर आम्ही स्वागत करू, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। कबूतरखान्यासंदर्भात मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून मत व्यक्त। तर कबूतर वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार। खासदार निशिकांत दुबेंविरोधात नाशिकमध्ये याचिका दाखल। मनसे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात मानहानीची याचिका दाखल। मराठी माणसाची माफी मागावी अन्यथा याचिका दाखल करू असा इशारा देण्यात आला होता। दुबेंना उत्तर देण्याची गरज नाही, येणारी वेळच दुबेंना उत्तर देईल। ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवतील, प्रियंका चतुर्वेदींचं वक्तव्य।